हॅलो टू एव्हरीवन. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 20 ऑगस्ट. मित्रांनो, दिवसाची सुरुवात आपण एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो. यामागचं कारण इतकंच की दिवसभर ती सकारात्मकता आपल्यामध्ये टिकून राहावी. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचदा आपण विचार करत बसतो की आता माझं वय झालंय, मला ही गोष्ट आवडते पण मला ही गोष्ट आता करायला जमणार नाही. तेव्हा हा जो निगेटिव्ह ॲटिट्यूड आहे ना, तो सोडून द्या. बघा, एकदा ती गोष्ट आवडते म्हणून करून तर बघा, निश्चितच तुम्हाला यश नक्की मिळेल. पण मला जमत नाही असं म्हणत बसू नका आणि माझं वय झालंय हे कारण तर अजिबातच देऊ नका. चला तर मग या चांगल्या विचारानंतर ऐकूया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. 20 ऑगस्ट 1828 साली राजाराम मोहन रॉय, द्वारकानाथ टागोर आणि कालीनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. ब्राह्मो समाजाचे पहिले अधिवेशन कोलकाता येथे आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थी मित्रांनो, ब्राह्मो समाजाचे भारतीय इतिहासात फार महत्त्वाचे योगदान आहे. ब्राह्मो समाजाचे महाराष्ट्राच्या इतिहास सुद्धा फार मोठे स्थान आहे. या समाजाची स्थापना करण्यामागचे उद्दिष्ट हे समाजात पसरलेल्या वाईट गोष्टी दूर करणे. याचबरोबर त्यांनी ब्राह्मण समाजातील सती प्रथा, बालविवाह, जाती व्यवस्था आणि इतर सामाजिक अशा अनेक धार्मिक प्रथा बंद केल्या. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. सन 1897 साली ब्रिटिश वैद्यकीय डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांनी भारतात हिवतापाच्या जीवाणूचा शोध लावला. विद्यार्थी मित्रांनो, मलेरिया हा आजार तुम्हाला सगळ्यांना ठाऊकच असेल. मलेरियाचा प्रसार हा डासांमार्फत कशा पद्धतीने होतो यावर डॉक्टर रोनाल्ड रॉस यांनी संशोधन केलं होतं आणि त्यांना या शोधासाठी 1902 मध्ये नोबेल पारितोषिक सुद्धा देण्यात आलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात त्यांच्या या संशोधनाविषयी जाणून घेऊया. तेव्हा आजचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका, कारण यामध्ये आज आपण सर रोनाल्ड रॉस यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. सन 1914 साली पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर्मन फौजांनी ब्रुसेल्स शहरावर ताबा मिळवला होता. सन 1960 साली सेनेगल या देशाला माली या देशापासून स्वातंत्र्य मिळालं. आजच्याच दिवशी सन 1979 साली भारताचे 5वे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. विद्यार्थी मित्रांनो, चौधरी चरण सिंग हे भारताचे 5वे पंतप्रधान होते. त्यांचा जन्मदिवस 23 डिसेंबर हा असतो. या दिवशी दरवर्षी भारतात किसान दिन म्हणून त्यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 या कालावधीत ते भारताचे 7वे पंतप्रधान होते. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. सन 2008 सालच्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू सुशील कुमार यांनी कांस्य पदक जिंकलं होतं. सुशील कुमार हा एक भारतीय कुस्तीपटू आहे. 2012 उन्हाळी लंडन ऑलिम्पिक खेळात त्याने 66 किलो फ्री स्टाईल स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं होतं. कुस्तीमध्ये रौप्य पदक जिंकणारा तसेच सलग 2 ऑलिम्पिक खेळात वैयक्तिक पदक जिंकणारा तो पहिला भारतीय आहे. 2010 मध्ये मॉस्कोत झालेल्या विश्व कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत 66 किलो फ्री स्टाईल स्पर्धेत सुवर्णपदक त्याने पटकावलं होतं. याचबरोबर 2008 बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत फ्री स्टाईल स्पर्धेत त्याने कांस्य पदक पटकावलं होतं. खाशाबा जाधव यांनी 1952 हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये मिळवलेल्या कांस्य पदकानंतरचे ऑलिम्पिक कुस्तीतलं हे पहिलंच पदक. 2009 साली सुशील कुमार यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने भारत सरकारने सन्मानित केलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया काही विशेष व्यक्तींविषयी.
अशा काही व्यक्ती ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून आपला ठसा इतिहासात उमटवला आहे. अशाच काही विशेष व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 20 ऑगस्ट 1779 साली स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ जॉन जेकब बर्झेलियस यांचा जन्म झाला. 1833 साली अमेरिकन राजकारणी व अमेरिकेचे 23वे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन हॅरिसन यांचा जन्म झाला. सन 1915 साली भारतीय राजकारणी व दक्षिण भारतातील कर्नाटक राज्याचे 8वे मुख्यमंत्री डी देवराज उर्स यांचा जन्म झाला. सन 1917 साली पुरोगामी कवितांचे प्रसिद्ध कवी त्रिलोचन शास्त्री यांचा जन्म झाला. सन 1940 साली पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार तसंच शांततेचा नोबेल पुरस्कार विजेते प्रसिद्ध भारतीय हवामान बदलांच्या आंतरसरकारी पॅनलचे अध्यक्ष राजेंद्र कुमार पचौरी यांचा जन्म झाला. सन 1944 साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व भारताचे माजी 6वे पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्म झाला. राजीव गांधी हे नेहरू घराण्यातले 3रे पंतप्रधान होते. राजीव गांधी राजकारणात येण्यापूर्वी इंडियन एअरलाइन्समध्ये वैमानिक होते. राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. सन 1946 साली प्रख्यात भारतीय उद्योगपती व इन्फोसिस कंपनीचे संस्थापक, अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी NR नारायण मूर्ती यांचा जन्म झाला. सन 1986 साली अर्जुन पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय बुद्धिबळपटू तानिया सचदेव यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात सुवर्ण अक्षरात आपलं नाव कोरलं आहे. अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 20 ऑगस्ट 1914 साली ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित उडिया भाषेचे प्रसिद्ध साहित्यकार गोपीनाथ महंती यांचा जन्म झाला. सन 1985 साली पंजाब येथील अकाली दलाचे अध्यक्ष हरचंद सिंग लोंगोवाल यांची शेरपूर येथे एका गुरुद्वारात गोळ्या मारून हत्या करण्यात आली होती. सन 2011 साली भारतीय प्राचीन व मध्ययुगीन कालीन इतिहासाचे अभ्यासक राम शरण शर्मा यांचं निधन झालं. सन 2013 साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, सामाजिक कार्यकर्ते व लेखक तसंच साधना या साप्ताहिकाचे संपादक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची पुणे येथे गोळ्या मारून हत्या करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, अंधश्रद्धेचं समूळ उच्चाटन करण्यासाठी नरेंद्र दाभोळकर प्रयत्न करत होते. आज आपण आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्याविषयी सविस्तर माहिती ऐकणार आहोत. त्याकरता तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकणं गरजेचं आहे. चला तर मग यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. सन 2013 साली भारतीय ज्योतिर्भास्कर, लेखक, इतिहासकार, अभ्यासक व उद्योजक जयंत सायगावकर यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, कॅलेंडर म्हटलं की आपल्यासमोर सर्वप्रथम नाव येतं ते म्हणजे कालनिर्णयचं. तुम्हा आम्हा सर्वांच्या घरी वापरलं जाणारं कालनिर्णय. या कालनिर्णयाचे संस्थापक व संपादक होते ते म्हणजे जयंत सायगावकर. हे मराठी ज्योतिषतज्ञ, लेखक, पत्रकार आणि उद्योजक होते. कालनिर्णय या सुमारे 9 भाषातून निघणाऱ्या आणि केवळ मराठी भाषेतच 48 लाख प्रतींचा खप असलेल्या वार्षिक दिनदर्शिकेचे संस्थापक आणि संपादक होते. कालनिर्णय ही दिनदर्शिका आणि पंचांग 1973 पासून प्रकाशित होत आले आहे. महाराष्ट्र ज्योतिष विद्यापीठाने त्यांना विद्या वाचस्पती डिलीट ही बहुमानाची पदवी दिली आहे. याचबरोबर महाराष्ट्र कला निकेतन तर्फे सांस्कृतिक कार्यासाठी त्यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार देखील दिला गेला आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन.
Stay tuned to Radio MPSC Guru, spreading the knowledge, powered by Spectrum Academy.